हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महाडिस्कॉम 2026 ची जी रिक्रुटमेंट आहे फायनान्स अँड अकाउंट सिनियर मॅनेजर, मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर यासाठी चॅप्टर 5 फायनान्स मॅनेजमेंटचा टॉपिक 10 रिस्क अँड रिटर्न मेजरमेंटचे काही एमसीक्यूज आपण कव्हर करणार आहे. ठीक आहे. याच्यानंतर आपण जे आहे तो नेक्स्ट चॅप्टर जो आहे तो स्टार्ट करणार आहे. तर ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तसंच बघा महाडिस्कॉम महाजेनको साठी पीडीएफ सुद्धा अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये कम्प्लीट फायनान्स अँड अकाउंटचे 7 सब्जेक्टचे एमसीक्यूज दिलेले आहेत 7000 प्लस. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. तर चला स्टार्ट करूया इथे फायनान्स मॅनेजमेंटचे काही एमसीक्यूज. तर बघा, फर्स्ट आहे रिस्क इन फायनान्शियल मॅनेजमेंट रेफर्स टू. वित्तीय व्यवस्थापनामध्ये रिस्क म्हणजे काय? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट गॅरंटेड लॉस, सेकंड व्हेरिएबिलिटी ऑफ एक्सपेक्टेड रिटर्न, थर्ड increase in profit, and fourth fixed income. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड व्हेरिएबिलिटी ऑफ एक्सपेक्टेड रिटर्न, अपेक्षित परताव्यातील बदल. बिकॉज रिस्क मीन्स अनसर्टनिटी ऑफ व्हेरिएबिलिटी ऑफ रिटर्न फ्रॉम अन इन्व्हेस्टमेंट मीन्स हायर व्हेरिएबिलिटी इंडिकेट हायर रिस्क. नेक्स्ट सेकंड द मोस्ट कॉमनली यूज्ड मेजर ऑफ टोटल रिस्क इज. एकूण जोखीम मोजण्यासाठी सर्वात सामान्य मोजमाप कोणते? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट मीन रिटर्न, मीडियन रिटर्न, स्टँडर्ड डेविएशन, डिव्हिडंड यील्ड. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड स्टँडर्ड डेविएशन, मानक विचलन. बिकॉज स्टँडर्ड डेविएशन मेजर हाऊ मच रिटर्न डेविएट फ्रॉम द ॲव्हरेज रिटर्न इंडिकेटिंग टोटल रिस्क. नेक्स्ट थर्ड एक्सपेक्टेड रिटर्न ऑफ अन इन्व्हेस्टमेंट इज कॅल्क्युलेटेड ॲज. गुंतवणुकीचा एक्सपेक्टेड रिटर्न कसा मोजला जातो? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट सम ऑफ रिटर्न डिवाइड बाय नंबर ऑफ पिरियड, second profit probability into possible return, third profit divided by investment, and fourth dividend divided by price. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड probability into possible return means sum of all outcome because it represent the weightage average of possible return. Next fourth, if the standard deviation increase the investment risk will. स्टँडर्ड डेव्हिएशन काढल्यास गुंतवणुकीची जोखीम काय होईल? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट डिक्रीज, रिमेन कॉन्स्टंट, इनक्रीज, बिकम झिरो. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड इनक्रीज, वाढेल. बिकॉज हायर स्टँडर्ड डेव्हिएशन मीन्स ग्रेटर फ्लक्च्युएशन इन रिटर्न मीन्स हायर रिस्क. नेक्स्ट फिफ्थ द कोएफिशियंट ऑफ व्हेरिएशन्स मेजर. कोएफिशियंट ऑफ व्हेरिएशन काय मोजतो? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट ॲब्सोल्यूट रिस्क, सेकंड रिलेटिव्ह रिस्क पर युनिट ऑफ रिटर्न, थर्ड प्रॉफिटेबिलिटी, अँड फोर्थ लिक्विडिटी. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड रिलेटिव्ह रिस्क ॲज पर युनिट ऑफ रिटर्न, प्रत्येक परताव्याच्या युनिट मागील जोखीम. बिकॉज कोएफिशियंट ऑफ व्हेरिएशन मीन्स स्टँडर्ड डेव्हिएशन डिवाइड बाय एक्सपेक्टेड रिटर्न अँड इट कम्पेअर रिलेटिव्ह टू एक्सपेक्टेड रिटर्न. नेक्स्ट सिक्स्थ विच मेजर शो रिस्क पर युनिट ऑफ रिटर्न. प्रत्येक परताव्यामधील जोखीम कोणते मोजमाप दर्शवते? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट स्टँडर्ड डेव्हिएशन, व्हेरिएशन, कोएफिशियंट ऑफ व्हेरिएशन अँड मीन रिटर्न. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड कोएफिशियंट ऑफ व्हेरिएशन, परिवर्तन गुणांक. बिकॉज कोएफिशियंट ऑफ व्हेरिएशन शो रिस्क पर युनिट ऑफ रिटर्न युजफुल फॉर कंपेअरिंग इन्व्हेस्टमेंट. नेक्स्ट सेवन्थ व्हेरियन्स इज डिफाईन ॲज. व्हेरियन्स म्हणजे काय? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट स्क्वेअर रूट ऑफ डेव्हिएशन, सेकंड स्क्वेअर ऑफ स्टँडर्ड डेव्हिएशन, थर्ड ॲव्हरेज रिटर्न अँड फोर्थ प्रॉफिट मार्जिन. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड स्क्वेअर ऑफ स्टँडर्ड डेव्हिएशन, मानक विचलता वर्ग. बिकॉज स्टँडर्ड डेव्हिएशन मेजर स्प्रेड ऑफ रिटर्न अराउंड द मीन, दॅट इज व्हेरियन्स. नेक्स्ट एट विच टाइप ऑफ रिस्क कॅन नॉट बी एलिमिनेटेड बाय डायव्हर्सिफिकेशन. कोणती जोखीम विविधकरणाने कमी करता येत नाही? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट बिझनेस रिस्क, फायनान्शियल रिस्क, सिस्टमॅटिक रिस्क, अनसिस्टमॅटिक रिस्क. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड सिस्टमॅटिक रिस्क, प्रणालीगत जोखीम. बिकॉज सिस्टमॅटिक रिस्क अफेक्ट द एंटायर मार्केट सच ॲज इन्फ्लेशन, इंटरेस्ट रेट चेंजेस. इट कॅन नॉट बी डायव्हर्सिफाईड अवे. नेक्स्ट नाइन्थ विच टाइप ऑफ रिस्क कॅन बी रिड्यूस थ्रू डायव्हर्सिफिकेशन. कोणती जोखीम विविधकरणाने कमी करता येते? बघा, ऑप्शन आहे फर्स्ट मार्केट रिस्क, सिस्टमॅटिक रिस्क, अनसिस्टमॅटिक रिस्क, इंटरेस्ट रेट रिस्क. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड अनसिस्टमॅटिक रिस्क, असंयोजित जोखीम. बिकॉज अनसिस्टमॅटिक रिस्क इज कंपनी स्पेसिफिक रिस्क अँड कॅन बी रिड्यूस बाय होल्डिंग डायव्हर्सिफाईड इन्व्हेस्टमेंट.
तसंच बघा इन्कम टॅक्सची थेरी प्लस असाइनमेंट विथ सोल्युशन्स पीडीएफ अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये कम्प्लीट 2026-27 ला ही पीडीएफ कामात येणार आहे इन्कम टॅक्सची. ज्यांना पण पीडीएफ हवी असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. नेक्स्ट 10th, द रिलेशनशिप बिटवीन रिस्क अँड रिटर्न इज जनरली, जोखीम व परतावा यांच्यातील संबंध कसा असतो? बघा ऑप्शन आहे फर्स्ट निगेटिव्ह, पॉझिटिव्ह, झिरो, रँडम. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड पॉझिटिव्ह, सकारात्मक. बिकॉज हायर रिस्क इन्व्हेस्टमेंट जनरली ऑफर हायर एक्सपेक्टेड रिटर्न टू कंपन्सेट इन्व्हेस्टर. नेक्स्ट 11, विच मेजर इंडिकेट द सेन्सिटिव्हिटी ऑफ स्टॉक टू मार्केट मुवमेंट. शेअर्सच्या बाजारातील हालचालीची प्रति संवेदनशीलता कोणते मोजमाप दर्शवते? बघा ऑप्शन आहे फर्स्ट स्टँडर्ड डेव्हिएशन, सेकंड व्हेरियन्स, थर्ड बीटा कोइफिशियंट अँड फोर्थ कोइफिशियंट ऑफ व्हेरिएशन. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड बीटा कोइफिशियंट. ओके, बिकॉज इट मेजर हाऊ मच अ स्टॉक मूव रिलेटिव्ह टू द ओव्हरऑल मार्केट. नेक्स्ट 12, इफ बीटा इक्वल्स टू 1 द स्टॉक मूव्स. जर बीटा 1 असेल तर शेअर कसा हलतो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट अपोजिट टू द मार्केट, सेकंड सेम ॲज द मार्केट, थर्ड ट्वाइस द मार्केट मुवमेंट अँड फोर्थ नो मुवमेंट. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड सेम ॲज द मार्केट, बाजारात सारखाच. बिकॉज बीटा इक्वल्स टू 1 means stock has the same systematic risk as the market. Next 13, if beta greater than 1 the stock is considered. जर बीटा ग्रेटर दॅन 1 असेल तर शेअर कसा मानला जातो? बघा ऑप्शन आहे लेस रिस्की दॅन मार्केट, इक्वल रिस्क, मोर वोलाटाईल दॅन द मार्केट अँड रिस्क फ्री. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड मोर वोलाटाईल दॅन द मार्केट, बाजारापेक्षा जास्त असते. बिकॉज बीटा ग्रेटर दॅन 1 means more sensitive to the market movement indicating higher systematic risk. Next 14, which investment would generally have the lowest risk. खालीलपैकी कोणती गुंतवणूक सर्वात कमी जोखमीची असते? बघा ऑप्शन आहे फर्स्ट गव्हर्नमेंट बॉन्ड, इक्विटी शेअर्स, डेरिव्हेटिव्ह, कमोडिटीज. तर करेक्ट आन्सर आहे फर्स्ट गव्हर्नमेंट बॉन्ड, सरकारी रोखे. बिकॉज गव्हर्नमेंट बॉन्ड आर कन्सिडर्ड low risk investment because they are backed by the government. Next 15, diversification reduce risk because विविधीकरणामुळे जोखीम का कमी होते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट all investment earn equal return, second loss in one investment may be offset by gain in another, third all investment move in same direction, and fourth risk disappear completely. तर करेक्ट आन्सर is second लॉस इन वन इन्व्हेस्टमेंट मे बी ऑफसेट बाय गेन इन अनादर. एका गुंतवणुकीतील तोटा दुसऱ्या गुंतवणुकीतील नफ्याने भरून निघू शकतो. बिकॉज डायव्हर्सिफिकेशन स्प्रेड इंटरेस्ट अक्रॉस असेट, सो लॉसेस इन वन मे बी ऑफसेट बाय द गेन इन अनादर, रिड्युसिंग ओव्हरऑल रिस्क. ओके, तसंच बघा मराठी व्याकरण, अकाउंट फायनान्स फॉर्म्युला, फायनान्स अँड अकाउंट प्रोफेशनल नॉलेज, मॉक टेस्ट, क्वांटिटी ॲप्टिट्यूड आणि इन्कम टॅक्स सगळ्याच पीडीएफ अवेलेबल आहेत. ज्यांना पण पीडीएफ हवे असेल व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, व्हॉट्सअपला मेसेज करून पीडीएफ तुम्ही परचेस करू शकता. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.